सगळ्याची आवडती फेवरेट, लहान मुलांची ते मोठ्यापर्यंत सगळे खाणारे गूळ शेंगदाणा चिक्की आज घरी करणार आहोत. दुकानामध्ये 5 ते 10 रुपयाला छोटीशी वडी भेटते, पण आज आपण घरीच अर्ध्या वाटीपेक्षा शेंगदाणे वापरून इथं खूप सारी चिक्की करणार आहोत. एकदम सोपी आहे. तुम्ही फर्स्ट टाईमच जरी चिक्की बनवली तरी पण तुमची चिक्की एकदम मी बनवली तशी होईल ही गॅरंटी आहे. आणि ज्या मी टिप्स सांगते त्या तुम्ही फॉलो नक्की करा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्धे वाटीपेक्षा शेंगदाणे ते मी घेतले, ते मस्त असे कमी गॅसवरती भाजून घेतले. तर ही वरची जी साल आहे ती साल सगळी आपल्याशी काढून घ्यायची आहे. साल निघेपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर इथे शेंगदाणे थंड झाल्याच्यानंतर मी ते सगळी साल काढून घेतली आणि अशा प्रकारे शेंगदाणे मी करून घेतले. तर ह्याचे 2 भाग केले मी, 2 पाकळ्या साईडला केल्या. तर आपण जर तुम्हाला एकदम बारीक करायचं असेल तर बघा पण करू शकता. जेवढे शेंगदाणे आहेत तेवढं आपल्याला गूळ वापरायचं आहे. शेंगदाणे आणि गुळाचं प्रमाण एकच ठेवायचं आहे. शेंगदाणे किंवा गूळ कमी जास्त झाला तर चिक्की थोडी बिघडू शकते. तर इथं आपल्याला गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून वितळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही आहे. तर बघू शकता किती मस्त आता वितळला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर तूप टाकायचं असेल तर टाकू शकता, कारण की आमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील त्यांना म्हणजे चावण्याचा जरा प्रॉब्लेम असेल, चावत नसेल लवकर, तर तुपाने काय होतं थोडं खुसखुशीतपणा होतो, थोडीशी कडक होते पण लवकर चावली जाते. तूप पण किंवा बटर टाकू शकता. तर अशा प्रकारे आपला गूळ वितळला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला. आणि थोडासा वरती फेस आला ना तर समजायचा आपला आता पाक होत आला आहे, रेडी व्हायला म्हणजे खूप टाईम लागत नाही. तर पाणी घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि नंतर 1 थेंब पाक टाकून घ्यायचा आणि तो व्यवस्थित निघाला ना तर समजून जायचं की आपला पाक रेडी झाला आहे. आणि जर तुम्ही पाण्यामध्ये टाकला आणि तो चिटकला खाली नाही लवकर निघाला तर मग आपल्या पाकाला जरा वेळ आहे अजून. तरी पण मी 1 मिनिट अजून ह्याला व्यवस्थित असंच मिक्स करत हलवत राहिले. तर त्यानंतर सगळा पाक हे बघू शकता एकदम पहिल्यापेक्षा जास्त फुगला आहे. तर इथं जेवढे शेंगदाणे तेवढे मेश टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स केलं. तर मी पण फर्स्ट टाईम बनवली होती, तर मला विश्वास बसत नाही माझ्यावरती की मी इतकी मस्त पहिल्याच वेळेस भारी चिक्की बनवली होती. तर तुम्ही पण नक्की कराल. तुम्ही पण फर्स्ट टाईम करणार असाल तर हा व्हिडिओ खरं तुमच्यासाठी आहे. तुम्ही जेवढे शेंगदाणे घ्याल तेवढेच गूळ घ्या. आणि असं नाही की खूप पहिल्याच वेळेस खूप जास्तच शेंगदाणे, थोडं कपभर शेंगदाण्याचं पण तुम्ही बनवून करून बघू शकता. कपभर शेंगदाण्याचा पण 1 2 3 4 पीसेस होऊ शकतात. तर इथं आपल्याला आता खूप फास्ट म्हणजे प्रोसेस करायची आहे. आता गॅस बंद केला आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं आहे. आणि आपल्याला लाटण्याला इथं तेल लावून किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण त्याच्यावरती टाकून ठेवायचं आहे. तर आधीच आपल्याला लाटण्याला आणि पळपटाला तेल लावून ठेवायचं आहे, तूप किंवा तेल. तर हे सगळं फास्ट आपल्याला असं मिक्स करायचं आहे. म्हणजे एका साईडला गोल आकार द्यायचा, ह्याला असं पसरून घ्यायचं आहे. हे पातळ असल्यामुळे पसरतं. जर तुमचं मिश्रण थोडं घट्ट असेल तर तुम्ही ते लाटण्याने पण लाटू शकता. वर एखादा पिशवी थोडी ठेवून लाटू शकता. तर हे बघू शकता मी थंड करून घेतलं आणि त्यानंतर असे कट मारून घेतले. थोडंसं हलकं कोमट झालं की कट मारून घ्यायचे. तर बघू शकता अशा प्रकारे आपली ही वडी निघत आहे. तर मस्त लवकर निघतं, चिटकत वगैरे काही नाही खाली. तर बघू शकता किती भारी दिसायला दिसते, अशी वाटते की दुकानामधूनच आपण आणले. तर एकदम मस्त खायला तर खूप भारी चालते. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना पण खाऊ घाला, लहान मुलांना तो खूप आवडते. मोठ्यापासून ते लहानापर्यंत सगळे खातात. तर बघू शकता आकार पण सुंदर आला, कलर पण एकदम मस्त आला आहे. आणि असे आपण उभे शेंगदाणे ठेवलेत ना सवताला, त्यासाठी एकदम दुकानासारखी दिसते. दुकानातून आपण आणतो तसंच आपल्याला फील येतं की आपण विकतची खातोय. तर त्यासाठी तुम्ही नक्की याला ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशात एखाद्या चांगल्या व्हिडिओसोबत.